अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 30। श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगदुद्धारा, पंढरी अधीशा रुक्मिणीवरा, सर्वसाक्षी दिगंबरा, पुढे ग्रंथ बोलविका। मागिले अध्यायी अनुसंधान, भर्तरीसी आले विरक्तपण। गोरक्षजतीचे समागमे करून, गिरनार अचळा पोचला। पोचला परी रात्रंदिन, लेवणी स्नेहाचे अपार रत्न। तेणे करुणी उभयता जाण, सुशोभित पै झाले। यावरी गोरक्ष 3 रात्री, राहता झाला गिरनार पर्वती। मग पुसूनी श्री दत्ताप्रती, मच्छिंद्राकडे चालिला। चालिला परी अत्रिसूत, म्हणे बाळा गोरक्षनाथा। मच्छिंद्रवत्स मम देहाते, भेटला नाही बहुत दिवस। तरी तयाचे भेटी माझे चक्षु, परम भुकेले योगदक्षु। तरी त्या आणुनी मज प्रत्यक्षु, भेटवी का जीव लगा। ऐसी ऐकता दत्तात्रेय वाणी, भेटवी न म्हणे गोरक्षमुनी। मग श्री दत्तात्रेय चरणानमुनी, निघता झाला गोरक्ष। श्री मच्छिंद्र मार्ग धरून, चालता झाला गोरक्षनंदन। येरीकडे राया कारण, काय करी महाराजा। नाथ दीक्षा देऊनी त्यासी, मौळी स्थापी वरद हस्तासी। चिरंजीव पद देऊनी त्यासी, अक्षय केला महाराजा। जोवरी कल्याण असे धरित्री, चिरंजीव केला राव भर्तरी। ऐसे वचन वागुत्तरी, प्रसादाते ओपिले। या उपरी अभ्यासास, प्रारंभी नेमिला भर्तरी दास। ब्रह्मज्ञान रसायनास, कविता वेद सांगितला। ज्योतिष व्याकरण धनुर्धर, जलतरणादी संगीतोत्तर। वैद्य अवश्य रोहिणी अपार, गाढ आधीच होता तो। कोकशास्त्रादी नारक कळा, चातुर्भाष्य बोल रसाळा। मीमांसादी पातंजला, प्रवीण केला महाराजा। या परी वैद्यशास्त्र गहन, सांगता झाला अत्रिनंदन। वातास्त्रादिक जलदपूर्ण, अग्निअस्त्र सांगितले। कामास्त्र धर्मास्त्र वाताकर्षण, वज्रास्त्र पर्वतास्त्र वासवशक्ती दारुण। नागास्त्र खगेंद्रास्त्र, अस्त्र जीवनी जीवन। ब्रह्मास्त्रादी उपदेशी, देवास्त्र काळास्त्र आणि मोहन। रुद्रास्त्र विरक्तास्त्र अति निपुण, निर्वाणास्त्रादी दानव प्रवीण। स्तवनास्त्रादी सांगितली, कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र। विभक्तास्त्रादी मानवास्त्र, विहंगम प्लवंगम कामिनी अस्त्र। सकळ अस्त्रादी उपदेशी, यावरी शस्त्रविद्या सघन। पूर्वी होता राव निपुण, त्रिशूळ फर्श अंकुशमान। धनुष्य तोमर असीलता, परज मुग्धर वरसी। मांडूक चक्रे गदा उद्देशी, दारूक यंत्रे शस्त्रेसी बरसी। कुठरादी की प्रवीण, ऐसा शस्त्र विद्ये कारण। पूर्वीच होता राव प्रवीण, त्यावरी अस्त्र विद्यारत्न। गुरुमुखे लाधला, मग ते विद्येसी अर्थ शेवटी। की कोंदण विराजे रत्न तगटी, मग त्या तेजा हेमावटी। मूल काय बोलावे, की सुगंधित मलयागर। त्या मिश्रित झाले मृगमद केशर, मग त्या गंधाते वागुत्तर। कवण अर्थी बोलावे, असो ऐसा विद्या संपन्न। भर्तरी ते करूनी अत्रिनंदन, उपरी साबरी व्यक्त करून। सदनाते पाठवी, नागपन्नग उभय ठाई। सकळ दैवते तया प्रवाही, मित्रकुंडासनी वेढुनी मही। पाठवीत महाराजा,
मग तेथे जाऊनी भरतरीनाथ साधिले सकळ 52 वीराते जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत त्याची क्लेशावरी येले मग सकळ देव करुनी प्रसन्न पाहती श्री गुरुचे चरण मग सवे घेऊनी अत्रिनंदन बद्रिकाश्रमी पातला तेथे बैसवूनी पूर्ण तपासी मग येऊनी गिरनार पर्वतासी राहते झाले सुखवस्तीसी मच्छिंद्र मार्ग विलोकित तो येरीकडे गोरक्षनाथ पाहता झाला गर्भगिरी पर्वत परमावडी आनंद भरीत मच्छिंद्रा ते भेटला उपरी चरणी ठेवणी माथा म्हणे महाराजा आनंद भरीता तुमच्या भेटीची क्षुधा नितांत कामानळू दाटला तरी तयाची घेऊ भेटी आनंदे होड दाटला पोटी जैसी इंदूची अर्णवा गाठी प्रेमे लहरी उचंबळे की सोमाते कुमुदपाती भेटी चुंबक कामवांछिती तन्याये त्रिविध मूर्ती कामिनली भेटीसी ऐसी गोरक्षकाची ऐकता वाणी तोही पडला कामवेष्टणी म्हणे वत्सा माझा स्वामी पाहू ऐसे वाटतसे मग काही दिवस तेथे राहून करिते झाले उभय गमन वैदर्भ देशींचा मार्ग धरून गमत सती उभयता तो कौंडण्यपुरी सहजग्रामात करू गेले उभय भिक्षेते तो तेथीचा शशांगर नृपनाथ कोपलासे स्वसूता कोपला परी चौहटात दुता हाती ओपुनी सूत खंडित करूनी पदहस्त चौहटाते टाकीला यावरी श्रोते कल्पना घेती राव कोपला सूतावरती तो कोपतया कवनार्थी सूतावरती पेटला तरी हे कविज्ञ महाराजा दावा सकळ निर्णय चोजा गूढत्व ठेवणी ग्रंथी भोजा प्रांजळपणी असावा ऐसे ऐकता श्रोत्यांचे वचन कवी म्हणे घ्या अनुसंधान तेथींचा राव शशांगर नाम प्रज्ञावंत धार्मिक धैर्य औदार्य बळसंपत्ती सत्वस्थ यशकरी कीर्ती ऐसा सुनी शशांगर नृपती परी संतती नसे त्या संतती नसे तेडे करून राव जाहला चित्ती उद्विग्न न आवडे वैभव राज्यकारण छत्रसिंहासन नावडे नावडे आसन वसन शयन नावडे अन्नोदकादीपान नावडे चातुर्य भोगादी गायन कळा कुशळ गुणस्वी सदा विराजुनी एकांत स्थानी वंशलतेची करी घोकणी तो एके दिवशी मंदाकिनी कांता बोले रायाते म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा धाक धरिता संतती कामा परी लल्लाट रेषेच्या विधी उगमा नसल्या व्यर्थ का धाक तरी सर्वज्ञा सहजस्थिती चित्त मिरवा प्रांजळ वृत्ती व्यर्थ कांचणी शरीराप्रती न भंगू द्यावे अनलाते राया वडवानळ चिंता क्लेश शरीरा साहुनी हरी प्रज्ञेस प्रज्ञे वीण संसारोस होत आहे महाराजा ऐसे बोलता मंदाकिनी परीराया बोधन वाटे मनी चित्तदरी व्यग्रकांचणी संसारवल्ली सोडीना दिवसानुदिवस अति थोर नावरे चिंता वैश्वानर मग एके दिवशी अति निष्ठुर शिव आराधू बैसला मंत्रिका ते पाचारून वैभव केले त्या स्वाधीन सवे स्वल्प दूत घेऊन दक्षिण दिशे चालीला रामेश्वरा कामवरून जात शिवा ते करू प्रसन्न तो मार्गी चालता कृष्णा संगम तुंगभद्री भेटला तेथे राहता मुक्कामासी शयन करिता निशीसी दशकर पंचानन स्वप्नासी येऊनिया बोलतसे म्हणे राया संसारवल्ली तव चित्तदरी चिंता व्यापिली
तरी याची ठाई संतानवल्ली प्राप्त होईल तुझराया. परी कृष्णा तुंगभद्रा उभय सरीती संगम चिमट्यात तटक्षिती अपर्णे सहित माझी मूर्ती नित्यार्ची त्या लिंगी. लिंगार्चिता सकाम कामा स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा. या वीण खंती जावया तुम्हा अन्य उपाय नसेची. ऐसा स्वप्नी दृष्टांत होता तेची आवडे नरेश चित्ता. मग मित्र डोह संगम सरिता जाऊनिया विलोकी. तो जुनाट लिंग दिसले तेथ होते तटी प्रतिष्ठे रहित. रावे पाहुनी सप्रेम भरित प्रतिष्ठेत मिरविले. मेळवुनी पंचोपचारक तया उभवुनी प्रेम दोंदिक. प्राण प्रतिष्ठा करोनी आरचक तया ठाई मिरवला. तया लागी उत्साह थोर भावने रक्षी रामेश्वर. परी कीर्ती ध्वजे संस्कार अपार लोक मग येती. करुणी हराचे जय जयकार अखंड होता नामी गजर. जय जय शिव संगमेश्वर ऐसे लोक बोभाती. परितया निकट मध्यक्षिती भद्रसंगम ग्राम वस्ती. तया माझी भूदेव जाती एकासे प्राज्ञिक. मित्राचार्य तयाचे नाम वेद पाठकी उत्तमोत्तम. तयाची दारा शरयू नाम पतिव्रता आगळी. आगळी परी संतती वीण दोघे होती अतिक्षीण. मग ते उभयता सुलक्षण त्याची शिवार्चिती. ऐसे लोटता काही दिवस तो स्वर्गी वर्तले काय कथेस. सर्वगण मिळूनी सभेस शिवा बैसले वेष्टूनी. सुधामाती मनोहारक रत्न जडित ते हाटक. तरी धामनो हे वैडूर्य विकासिक शिवसभा मिरवतसे. ऐसिये सभे ते काळी बैसली असता गणमंडळी. सुरोचना अप्सरा चंद्रमौळी पाचारिता पै झाला. तवती सुरोचना देवांगना वेगी येऊनी सिद्धांगणा. मदनांतकाच्या लागुनी चरणा नाट्यपरी वही वटली. नाट्ये करिता चातुर्य गायन चतुर्थस्वरी परमसंपूर्ण. तानमानी संकेत दाऊन नृत्य करी आगळी. परी नृत्य करिता भावनेत भावना कल्पी स्वचित्तात. की स्मरारी ते होनी रत काम भावने निवटावे. ऐसिये कामनी पेटुनी कामा परी काम दाटला शरीर उगमा. तेणे करुनी नाट्ये उत्तमा नृत्य करिता चाचरली. चाचरणा पाहुनी अपर्णा कांत तियेची भावना अणुनी चित्तात. म्हणे कामीण कामान लाते पेटली ही अप्सरा. तरी अहंकार विलक्षण योग्य नव्हे ही कामीण. तरी ते सुलभ जन्म देऊनी आरत भावे. ऐसी कल्पना आणुनी चित्ती बोलता झाला पशुपती. म्हणे सुरोचने कामचित्ती तुझा माते समजला. तरी तू ऐसिया भ्रष्टपणी शीघ्र पावसी मृत्यू अवनी. भद्रसंगमी जन्म घेऊनी विप्रकुशी मिरवसी. मित्राचार्य पिता तया नाम माता शरयू परमसुगम. तियेचे कुशी तुझ जन्म मानव देही मिरविका. ऐसे वदता गिरिजाकांत सुरोचना भयभीत. चित्ती म्हणे स्वर्गच्युत हीन दैवे झाले मी. आहा चित्ती उदेले दैव मांदूस तेथे उदेला दैवे खैस. तेवी इच्छिल्या शिवरतीस अलाभाते मिरवले. आहाजी करू जाता एक प्रारब्ध घडवी अनेक. करी कवळीता रत्नमाणिक काचमणी निवडीला. ऐसी सुरोचना चित्ती चिंतून करीती झाली म्लानवदन. उपरीतीने स्तुतीस्तवन शिवा लागी आरंभिले. म्हणे महाराजा कैलासपती नंदी वहना चक्रवर्ती. त्रिशूळ पाणी सर्वांगी विभूती व्यक्ता अससी तू. फरशांकुश गदा तोमर डमरू चक्र कपाल पात्र
इही शोभती दशकर रुंडमुंडभूषणिका भाळी इंदू कबरी गंगा श्वेतवर्णा करिसी योगा वस्ती सुलक्षे आवडे नगा पूर्ण जोगा साधावया तरी हे उमा मायाधवा देवा श्रेष्ठा महाभावा विज्ञानधारणी अनुभवा महादेव तुझ म्हणती तरी आता प्रज्ञावंता चुकूर माझी वारी व्यथा भोळेपणी मानुनी चित्ता उशापाते वदावे ऐसी ऐकुनी तियेची वाणी तोषला मृडानी वरमणी म्हणे सुरोचने तू ते अवनी प्राप्त होईन निश्चये परी माते तू अर्चिता प्रत्यक्ष होऊनी तुझी अर्था मग सहज माझा स्पर्श होता स्वस्थानाते तू येशी हाची माझा वर उशाप तरी खेदाते करी लोप ऐसे बोलता गणार्णव भूप चालती झाली उर्वशी भद्रसंगमी विप्रोत्तम मित्राचार्य पवित्र नाम शरयू कांते वरिता काम दृश्य झाली जठराते पुढे लोटता दिवसानुदिवस पूर्ण होता नवमास कन्यारत्न पंकजास उदय झाला वेल्हाळ परीती ठाईची उर्वशी कवणान वर्णवे स्वरूपासी बालार्क किरणी सतेजराशी कनक पंकजा मिरवतसे चंद्राननी आकर्णनयन खंजरी टकलिका दैदीप्यमान जिचे पाहता मुखमंडन मदन मूर्छावरीतसे जिचे दंत माणिकवर्णी अधर विकासत सुहास्यवदनी दंत तेजे पाषाणतरणी रत्नपंकजा मिरवतसे पवळ देठी अधरभार सरळ नासिका पवनस्थिर परमतेजवंत वक्त्र पाहुनी चंद्र लाजतसे चंपक मालती सुवासमाला की मलयागरे दिधली कळा ऐसे गंधी षटपद मेळा रुंजावया धावतसे एक कोश वनात तरु होती तै सुगंधित मृत्तिकावरूनी मृगमदास सरसर परते म्हणवीती ऐसिये परी गजगामिनी दिवसेंदिवस वृद्धी होवनी द्वादश वरुषे पवित्रपणे नामे कदंबा मिरवतसे परीती कदंबा शुभाननी द्वादश वरुषे इंद्रिय दमनी पितापती ते पडता यत्नी परीती नवरी भरत्याते सदा विरक्त शिवस्मरणी शिवध्यान आसनी शयनी काया वाचा अंतःकरणी शिववेधे वेधली शिवार्चनी तातमाता जाती नित्य उभयता तया संगे लावण्यलता कदंबाही जातसे बाळपणी नित्य नित्य शिवदर्शन तियेसी होत पुढे होता वयस्थित शिव स्वतः अर्चितसे ऐशी लोटता द्वादश वरुषे तो कोणे एके सुदीन दिनास गृही सांडुनी तातमातेस शिवालयी गेली ते तव ते समयी देवळात कोणीच नसे एकांतात कदंबा तेथे संचार करीत एकटपणी शुभांगी जय जय हर म्हणूनी वाणी मस्तक ठेवी मही लागुनी ते समयी मृडानीवर तिलागुनी अदृश्य होता त्या ठाई गुप्त तेथ शिवपंचानन पाहता झाला तिये कारण परीती दारा सुलक्षण मुखमंडणी देखिली जैसी चपळा तेजभरीत शिवधामी लखलखीत ती ते पाहता पर्णानाथ कामवेष्टणी पडियेला मग हास्ययुक्त होऊनी कुमारतात मनी इच्छी व्हावेरत ऐसे योजुनी चपळवंत धरू पाहे ती चपळा परीतो शिव तेजखाणी धावता देखिला जैसा तरणी तेणे करूनी भयभीत होनी पळू लागे कदंबा शिवालया ते सोडुनी बाहेरी येती झाली विप्रकुमरी परीतो शिव कामातुर तिये मागे धाविन्नला पुढे कदंबा मागे भव उभयता मही ते घेती धाव धाव घेता सदाशिवे जाऊनिया स्पर्शिली परी शिवस्पर्श होता ती ते सांडी मानवतनू ते सुरोचना अप्सरा होनी त्वरित
स्वर्गाप्रती चालिली परी एकीकडे शिवकामाचा उजळीला पाड ठाव सांडुनी इंद्रिय पाड द्रवद्रवला महीते द्रवद्रवता मही पाठी पाहता झाला कृष्णातटी उदक मिळता एकवटी सकळ मासे संचरले परी पूर्वीपासून तये समयी पर्वतघन तेणे प्रवाही कृष्णा संगमनी रेतपात मिरवला पर्जन्यकाळी तो अचाट जात होता कृष्णपात्रात तये संधीत राव सुभट स्नाना लागी मिरवला स्नान करूनी शशांगर तटी बैसला होऊनी स्थिर स्नान संध्या सारोनी समग्र अर्घ्य प्रदानी प्रवर्तला करी घेता कृष्णा जीवन तो रेत दाटले अंजुळीत येऊन मानव देहाचा स्पर्श होऊन रेती पुतळा रचिला परी न लागता क्षण सकळ अवयव दैदीप्यमान राये पाहता प्रत्यक्ष वदन बाळतनू ते देखिले पाहताची राजा हर्षयुक्त म्हणे मज पावला उमाकांत अयोनी संभवसूत प्रताप दक्ष मज झाला तरी हा कोणी मही अवतार असेल विरींची हरिहर वाचस्पती सहस्त्रनेत्र अवनीवरी उतरला ऐसा आनंद मानुनी चित्ती उठता झाला तो नृपती बाळक कवळोनी हृदयाप्रती शिबिरा प्रविष्ट पै झाला मंदाकिनी सुंदरकांता परमसत्वस्थ पतिव्रता तिये करी बाळो पिता पाहुनी तेही आनंदे रायासी म्हणे मंदाकिनी बाळ कोणाचा आणिला स्वामी राव म्हणे अर्घ्य जीवनी उदय पावला करपात्री तरी हा ईश्वरे पुत्र तू ते दिदला हे उमाकांते तरी पालन करूनी महीते पुत्रवती मिरवेका ऐसी ऐकुनी नरेंद्रवाणी परमहर्षिली मंदाकिनी मग अति स्नेहाचे भरते आणुनी बाळ हृदयी कवळीला लाविताची स्तनमुखासी पान्हाला स्तनासी संस्कारोनी कृष्णागर नामासी द्वादशावे दिनी स्थापिले यावरी राव शिवापासून निघता झाला मग तेथून कौंडण्य ग्राम अपूर्व स्थान येऊनिया पोहोचला यावरी दिवसानुदिवस कृष्णागर पावला दशवर्षे मग विवाह चिंता शशांगरास स्नुषारूपी दाटली मग कर्दम मंत्री पुरोहित ऐक्य करूनी नृपनाथ देशावरी पाठवीत सुलक्षण कुमारी योजावया परीराव सांगे मंत्रिका कारण की कुमारी पहावी सुलक्षण रूपवती गुणाने समान कृष्णागरा सारखी अवश्य म्हणोनी मंत्रिक वृंद जात देशाते समुच्चय वृंद पुरोहितादी पाहती संबंध कृष्णागर रायाचा नाना क्षेत्रे राज्ये पाहुनी कुमारी पाहे मंत्री नयनी परी कृष्णागराच्या रूप मांडणी एकही कन्या आढळेना सकळ मंत्री देशोदेश पाहू श्रमले कुमारीस परी सर्व संपन्न तयास कोणी एक आढळेना रूप पाहती तो गुणहीन गुण पाहती तो स्वरूपहीन रूप गुण असता घटित समान उभयतांचे होईना ऐसिये परी सांगोपांग कोठेही दिसेना शुभमार्ग अतिश्रमोनी लागवेग स्वस्थानासी पावले रायासी भेटुनी सांगती वृत्तांत की कन्यारत्ने अपरिमित परी गुणरूप घटितार्थ कोणी एक दिसेना आजवरी महाराजा द्विसंवत्सर लोटले काजा परी कन्या रत्नचोजा नातळे ऐसे झालेसे ऐसे राया ते मंत्री सांगून पाहते झाले अपुली स्थाने या उपरी क्षणमास दिन लोटुनी गेले तयापाशी या उपरी कोणे एके दिवशी कृतांत भृत्य येऊनी महिसी घेऊनी गेले मंदाकिनीसी परत्र देशा कारणे मग सुशरीर मंदाकिनी राये शशांगरे पाहुनी परमविवळ झाला वियोगे करूनी
शोकार्णवी दाटला. परी कैसाही असला माईक देही, मेल्या मागे मरत नाही. असो चंबळोनी शोक प्रवाही, हुंदकिया संपादी. उपरी उत्तर क्रिया करून, रावसेवी सिंहासन. त्यासही लोटल्या संवत्सर पूर्ण. श्राद्ध दशा उरकली परी कामिनी वीण. राया चित्ती न वाटे कल्याण, कामानळी पंचप्राण. व्याकुळ बहु होताती, परी रावतो इंद्रिय दमनी. कदा न पाहे व्यभिचारमनी, मग मंत्रिकासी बोलावनी. निकट बैसवी आपुल्या, म्हणे मकरंदा सुलक्षणा. तू करू गेलासी देशभ्रमणा. परी कुमारी रूपवंता आणि सगुणा, कोणी तरी आढळली का. मंत्री म्हणे जी नृपनाथ, कुमारी आहे स्वरूपवंत. आणि गुणही उत्तम दिसत, परी घटित दिसेना. उपरी मंत्रिका बोलत, जरी सुता लागी नवतरे घटित. तरी आमुचे नामी घटितार्थ, शोधूनी पहावा. मंत्री म्हणे जी पुरोहिते, टिप्पणे आणली आहेत लिखिते. तरी त्या ते पाचारुनी संबंधाते, विलोकुनी पाहिजे. मग पाचारुनी पुरोहितास, सकळ कुमारींची टिप्पणे पाहात. तो चित्रकुटींचा नृपनाथ, घटितार्थ आवडला. नाम जया भुजध्वज, धार्मिक प्राज्ञिक महाराज. तयाची कन्या तेजपुंज, भुजावंती मिरवली. रूपवंत गुणवंत, तया नामी आले घटित. मग पाचारुनी मंत्रिका ते, तया स्थानी पाठविले. मंत्री जाऊनी चित्रकूटासी, पुन्हा भेटुनी भुजध्वजासी. वृत्तांत सांगुनी रायासी, लग्नपत्रिका काढिली. लग्नपत्रिका आणि भृत्य, लिहुनी पाठविले अर्धदास्त. रायापाशी येताची दूत, वर्तमान निवेदिती. लग्नपत्रिका आणि दूत, पाहुनी राव संतोषत. मग सरंजामी जाऊनी तेथ, लग्न सोहळा उरकिला. मग ती कांता घेऊनी राव, पाहता झाला आपुला ठाव. उपरी दिवसेंदिवस थोरीव, भुजावंती झालीसे. 13 वर्षे व्यवस्थित, भुजावंती मही मिरवत. येरीकडे 17 वर्षात, कृष्णागरू मिरवला. परी भुजावंती अंतपुरात, धामौ भविले एकांत. अगम्य जितुके रायाते, तितुके ती मिरवत. असो एकांती भुजावंती, परी सापत्न सुताची ऐकीव उक्ती. होती परी दृष्टी व्यक्ती, एकमेकांते पाहती ती. तो कोणे के सुदीनाशी, राव गेला मृगयेसी. कृष्णागरू धामासी, वेधोनिया पहातसे. सहज वावडी घेऊनी हाती, चित्तरंजवी खेळा निगुती. तो येरीकडे भुजावंती, धामावरी आलीसे. राजकिशोर पाहुनी नयनी, दृष्टी वंचली सुता लागुनी. तेणे वेष्टुनी पंचवाणी, परिचारिके बोलत. म्हणे पैल धामाप्रती, वावडी उडवी वाताकृती. त्या ते पाचारुनी उत्तम गती, स्वधामा ते आण वेगे. ऐसे ऐकुनी दासी वचन, पाहती झाली राजनंदन. राजासी म्हणे तव मातेने, चित्ती हेतू वरी येला. तरी महाराजा उत्तम जेठी, शीघ्र चलावे तियेचे भेटी. राव ऐकुनी कर्णपुटी, अवश्य म्हणे येतो की. भवंडी दोर देत सेवका हाती, आपण निघे सर्वज्ञ मूर्ती. सहज चाले सदनाप्रती, जात आनंदे करोनिया. राये करुनी आणिले लग्न, तेव्हा गेला होता दर्शना. तयासी लोटले बहुत दिन, म्हणे आजी सुदीन उगवला. मज आज वत्सा ते माऊली, कोणी कडूनी पान्हावली. तरी आज भाग्य सावली, सफळ पूर्ण झालीसे. ऐसा आनंदोत्साह चित्ती, मानुनी जातसे नृपती. सहज चाली सदनाप्रती, जावोनिया पोचला. तवती दारा उपरीवरी, येता पाहिले कृष्णागरी. खाली उतरुनी शयन गुहारी,
पाहती झाली वेल्हाळी शयन सदनाचे धरुनी द्वार उभी राहिली ती सुकुमार तो परिचारिका कृष्णागर घेऊनिया पोचली परी हस्तसंकेते रायाप्रती दावी सदनाते आपुल्या घरी दासी जात भेट करूनी उभयता येरीकडे कृष्णागर चाली चालता गेला समोर जाताची करी नमस्कार सापत्न माता म्हणोनी परीती बाळा मदनबाळी वेष्टिली होती कामानणी तेणे चित्तदरी काजळी अज्ञानपणी मिरवतसे सूते केला नमस्कार परीती नवदे यावर ते पाहुनिया कृष्णागर मना माझीचा काटला परी निकट झालिया त्या वास येरी जाऊनी धरी हस्तास म्हणे माझे तुष्ट मानस कामानळे विझविका राया तव स्वरूप अर्ककांत द्रवते झाले कामानळात तरी चिते विण जाळू पहात शांत करी महाराजा ऐसे ऐकता तियेचे वचन रावकोपे क्रोधे करून म्हणे सेवनी राहसी कानन सावजा परी कायवो तू प्रत्यक्ष माझी सापत्न माता कुडी बुद्धी वरीसी चित्ता तरी या कृत्या कोण त्राता तू ते होईल पुढारा हा स्त्री जाती अमंगळा दुर्गम सरिता परमचांडाळा नेणे अनर्थासह बंडाळा जगा माझी वाढवीती ऐसे म्हणूनी कृष्णागर आसडूनी चालिला आपुला पदर सदना येऊनी खेळावर तैसाची पुन्हा वही वाटला येरीकडे भुजावंती सूत ऐसे समजता चित्ती परमभयाचे व्याप्ती दासी लागी पाचारी म्हणे बाई वो झाले विघ्न प्रेम भयानक घेईल प्राण तो परपुरुष नव्हता सापत्ननंदन अर्थोंगळ झाला गे तरी हा झाला वृत्तांत आता रायास करील श्रुत झालिया प्राणघात मिरवेल सखे मम देही तरी आता विष घेऊन द्यावा वाटतो अपुला प्राण हरल्या सकळ कल्याण मज प्रती वाटतसे विपरीतास विपरीत करणी गुप्त राहील सकळ जनी ना तरी वाचल्या विटंबनी नाना क्लेशा भोगावे तरी यातची सार गोष्टी हेत मिरवावे मृत्यू वाटी ना तरी वाचल्या राव शेवटी विटंबोनी मारी लगे मारिल्यास सर्व लोकात बाई गे होईल अपकीर्त म्हणतील रांड परमकुजात भ्रष्टबुद्धी पापिणी असो ऐसा दुर्घट विचार ओढवला तरी सारात सार गुप्त प्रकरणी प्राणावर उदार व्हावे आपणची ऐसी ती ते बोलता युवती सखी देईल उत्तराप्रती ते पुढिले अध्यायी भक्तिसार ग्रंथी श्रवण करा श्रोते हो तरी हा ग्रंथ भक्तिसार तुम्हीच वदविता मनोहर निमित्त मात्र धोंडी कुमर मालू नरहरीचा मिरवतसे स्वस्ते श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोद्भाविक चतुर 33तमाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार 33तमाध्याय समाप्त। नवनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।